सम्यक न्यूज महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट IIT JEE आणि CETच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। तुमच्या सभागृहामध्ये त्याला सस्पेंड केलं, निलंबित केलं होतं। अशोक ओरवाण जातीवादी म्हणून त्याचा ठपका ठेवून त्याला सस्पेंड केलेला आहे। निरीक्षक तो आता निलंबित आहे, परंतु मागच्या काळामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आले होते, त्यावेळेस तो खुलेआम त्या मोठ्या अधिकाऱ्याला भेटतोय, तो निलंबित अधिकारी। याच्यामुळे आंबेडकरवादी जे समाज आहे याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊन चाललेली आहे। त्या ठिकाणी जे 4 मराठा समाजाचे आमदार आहेत आणि हा अशोक ओरवाण सुद्धा मराठा आहे आणि शिंदे साहेब मराठा आहे, ह्या सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या एका जातीयवादीवर ठपका ठेवलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का, अशी आता नांदेडच नाही, नांदेड, बीड आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ही वातावरण निर्माण झाल्याचं आपण सोशल मीडियावर पाहू शकता। मी माझं व्यक्तिगत मत नाही आहे, सोशल मीडियावरती असे पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। एखाद्या आरोपीला आणि तो तिथे आरोपीसारखं असं बोलत नाहीये, तिथं त्या मुख्यमंत्री साहेबांची ताफ्यामध्ये आहे, सरकार म्हणजे त्यांची व्यवस्था करतोय बोलताना, म्हणजे बिलकुल निलंबित अधिकारीच नाही असं वाटतोय। हे एक प्रकारचं काय चाललंय नेमकं मला असं वाटतं। एक महत्वाचा मला याच्यातलं स्पष्ट शासनाची आणि आमची शिवसेनेची आणि शिंदे साहेबांची भूमिका सांगतो की शिंदे साहेब कुठच्याही वाईट प्रवृत्तीला पाठीशी घालत नाही, हे शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये प्रूव्ह करून दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये परत प्रूव्ह करण्याची काय आवश्यकता नाही। अशा पद्धतीचा प्रसंग घडला असेल तर मी 100% त्याची माहिती घेईन आणि कुठच्याही जाती धर्मावर अन्याय करण्याची भूमिका ना कधी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली ना कधी ते घेणार आहेत, कारण ते ज्या पद्धतीनं संवेदनशील पद्धतीनं काम करतात असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते कुठे जातीयवाद निर्माण करण्यासाठी झालेलं नाही, परंतु आपण सांगितलेला किस्सा मी नक्की शिंदे साहेबांच्या कानावर घालेन। अशा पद्धतीचं सोशल मीडियाला येत आहे असं मी शिंदे साहेबांना सांगेन, पण शिंदे साहेबांच्या वतीने अगदी ठामपणानं सांगतो की जे गुन्हेगार असतील त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आपण हेच प्लॅनिंग करतोय ह्या 5 विमानतळावर। जर तुम्ही अभ्यास केला तर बघा, मुंबई नांदेड सुरू करणं, नांदेड मुंबई सुरू करणं ही काळाची गरज आहे, कारण उद्योग तिथं उभे राहतील। पण अजून एक तुम्हाला सांगतो, ही विमानतळं चार्टर फ्लाईट्सवर देखील चालू शकतात, कारण आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये पार्किंगची जागा जोडलेली नाही। ही 5ही आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आणि DGCA जर आम्हाला पार्किंगला परमिशन दिली तर तो रेव्हेन्यू देखील या विमानतळांचा चांगल्या पद्धतीने गोळा होऊ शकतो आणि या विमानतळांचा मेंटेनन्स देखील होऊ शकतो। आणि जर विमानतळांचा मेंटेनन्स व्यवस्थित झाला तर मग काय एअरक्राफ्ट यायला काय अडचण नाही। पण नाईट लँडिंगचा जो विषय आहे तो नाईट लँडिंगचा विषय आता सध्या या कंपनीनं केला पाहिजे, तो कुठंच केलेलं नाही, म्हणूनच आपण हे नोटिसेस दिलेत ना। आणि जर ते MIDC आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आलं तर आम्ही ताबडतोब त्याचे टेंडर काढून चकाचक करणार आहोत आणि जास्तीत जास्त विमानसेवा या सगळ्या विमानतळावरनं कशा सुरू होतील याचा प्रयत्न करणार आहोत। आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा,